हा व्हिडिओ काढला गेला असं त्यांचं म्हणणं आहे। तर या संदर्भात रोहित पवारांनी काय म्हटलंय आपण बघूयात। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान भवनामध्ये जे आहे रमी खेळतानाचा व्हिडिओ जो आहे तर तो आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरती जो टाकलेला आहे, थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। मंत्र्यांनी थेट अशा पद्धतीनं विधिमंडळामध्ये अशा पद्धतीने गेम खेळणं कसं बघताय सर? तुम्ही कुठेही गेम काय करायचा तो तुम्ही तिथे खेळा, पण आज शेतकऱ्याचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना ज्याच्यामध्ये तुम्ही शब्द दिला होता कर्जमाफी करू, भावांतर योजना आणू, त्याच्याच बरोबर जे काही विमा कंपन्या त्याचे 4 ट्रिगर तुम्ही काढले, त्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। त्यात तुम्ही सकारात्मक निर्णय तिथे घेणार होता। दुधाच्या बाबतीतले अनेक प्रश्न तिथे होते। दिवसाला 8 आत्महत्या शेतकरी तिथं करत आहे आणि हे सगळे विषय तिथं मांडत असताना फार घसा आमचा कोरडा झाला। आम्ही तिथं आंदोलन केलं, पण मंत्री महोदय त्या विषयामध्ये लक्ष घालण्यापेक्षा एक तर सरकारकडनं सकारात्मक कुठेही आम्हाला उत्तर नाही मिळालं, पण तिथं मंत्री महोदय काय करतात तर गेम खेळतात। कुठेतरी सिरियस आहात हे दाखवण्याची आज वेळ आलेली आहे। आम्ही सिरियस आहोत, आम्ही विरोधातले आहोत, आम्ही लढत आहोत। तुम्ही तर मंत्री झालेला आहात, तुमच्याकडे अधिकार आहे, तुमच्या सहीला तिथं अधिकार आहे, त्या सह्याचं तुम्ही काय करता, अधिकाऱ्याचं काय करता, तर गेम खेळता। बघा, आमचं एवढंच मत आहे की सरकारने या शेतकऱ्याच्या बाबतीतला योग्य असा निर्णय घ्यावा। मंत्र्याच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा आहे तो दादा आणि त्यांचा पक्ष तिथं ठरवेल, पण कालच त्यांच्या पक्षातले फार मोठे नेते तटकरे साहेबांनी सांगितलंय की कुठलाही निर्णय आम्हाला घ्यायचा असेल तर आम्हाला दिल्लीशी भाजपशी तिथं बोलावं लागतं। आता या मंत्र्यांच्या बाबतीत तुम्ही काय निर्णय घेणार आहात, शेतकऱ्याच्या बाबतीत तर तुम्ही काय करू शकला नाही, या मंत्र्याच्या बाबतीत तुम्ही निर्णय काय घेणार आहे हे एकदा स्पष्टपणे लोकांना खास करून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी या नेत्यांनी सांगावं असं मला वाटतं। मात्र माणिकराव कोकाटे म्हणालेत की मी एक वेगळी माहिती बघत होतो आणि त्यात ती ऍड जी आहे तर ती आली, मी गेम खेळत नव्हतो अशा एका माध्यमाला त्यांनी बोलताना म्हटलं। मला असं कळालं ते प्रेस कॉन्फरन्स घेतात, एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊ द्या। की मी जो टाकलाय तो फक्त ट्रेलर आहे, अख्खा व्हिडिओ माझ्याकडे आहे, ते काय बोलतात त्याच्याकडे माझं सुद्धा आणि महाराष्ट्राचं लक्ष राहणार आहे। पण सिरियसनेस दिसत नाही कुठल्या तरी पद्धतीने, कारण या सरकार नाही ना, दिवसाला 8 शेतकरी जर आत्महत्या करत असतील आणि अनेक लोक आज अडचणीत असताना सुद्धा तुम्ही जर सिरियसनेस दाखवत नसताल जिथे। आणि या बातमीसोबतच आता या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पुढील अपडेट्स अमोल सोबत बघत रहा एबीपी माझा।